चांगलं आरोग्य राहण्यासाठी चांगल्या सवयी सुद्धा असायला हव्या आणि कायम आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहते. तर अशाच आरोग्यदायी काही टिप्स आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निरोगी जीवनशैली पाळली तर आपली त्वचा निरोगी आणि अधिक काळ तरुण राहते. आपले केस चमकदार व दाट राहण्यास मदत होते आणि एकूणच शरीराचे आरोग्य सुधारते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली निरोगी जीवनशैली अनेक गंभीर आजार, अनेक धोकादायक विषाणू आणि जीवाणू विरुद्ध प्रतिकारशक्ती प्रदान करते. परंतु आपली जीवनशैली हे निष्क्रिय असेल तर आपल्याला कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्मोनल असंतुलन हे आणि इतर अनेक हानिकारक आजार होऊ शकतात. म्हणूनच आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा. म्हणूनच म्हटलं जाते की हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. पुढील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा आणि सुदृढ शरीर प्रकृतीसाठी या सोप्या टिप्स फॉलो करा. पहिली टिप आहे कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कायम आपण आपल्या वजनाकडे लक्ष द्यायला हवे. दुसरी टिप आहे दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील. तिसरी टिप आहे जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. 4 नंबरची टिप रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. 5वी आरोग्यविषयक टिप आहे रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सीझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घेणे हा एक पर्याय आहे. कारण अनेक विटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही. 6 नंबरची टिप आहे विटॅमिन ए, बी6, बी12, सी, डी आणि विटॅमिन ई तसेच जस्त लोह, तांबे, कॅल्शियम, सेलेनियम, मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालविण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. नंबर 7 दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेट राहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयाचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळाचे ताजे रस याचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण त्यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्यासोबत डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या. नंबर 8ची टिप आहे नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहेत. 9 नंबरची टिप आहे तुमचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीन टायमिंग मर्यादित ठेवा. नंबर 10 पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती याचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री 7 ते 8 तासाची झोप घेणे आवश्यक आहे. नंबर 11 मद्यपान व धूम्रपानापासून लांब राहा. धूम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा
धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात. त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. 12 नंबरची टीप आहे, शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या. आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा. जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा एन्झायटी किंवा इतर काही भावनिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका. 13 नंबरची आरोग्यदायी टीप आहे, आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्राणायाम व ध्यानधारणा करणे, रोज निशी लिहिणे, छंद जोपासणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविणे यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तर ह्या होत्या काही आपल्या आरोग्यदायी हेल्थी टिप्स आणि सवयी ज्या आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतील तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेले बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पडेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल.